सिद्धार्थांनी त्या सर्व अटी मान्य केल्या का? आणि संघाचा सदस्य होण्यासाठी त्यांना नेमकी कोणती शपथ घ्यावी लागली? चला पाहूया. शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना? होय महाराज, सिद्धार्थ उत्तरला. संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय? नाही महाराज, पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईन, सिद्धार्थ म्हणाला. पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्य काय आहेत ती सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला. पहिले, तू संघाच्या हितसंबंधांचे संरक्षण तनमन धनपूर्वक केले पाहिजे. दुसरे, संघाच्या सभांमधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. तिसरे, कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखवले पाहिजेत. चौथे, तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये, परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो. 1. तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस. 2. तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. 3. तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. 4. तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो. पण सिद्धार्थांनी संघाचे हे कठोर नियम मान्य केले असले तरी पुढे त्यांच्या आयुष्यात अशी एक परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे त्यांना शाक्य संघासमोरच एका मोठ्या निर्णयाला सामोरं जावं लागलं. नेमकं काय घडलं आणि त्या निर्णयाचा सिद्धार्थांच्या पुढील जीवनावर काय परिणाम झाला हे जाणून घेण्यासाठी भाग 19 नक्की पहा. तुम्हाला सिद्धार्थांच्या जीवनातील अशाच महत्त्वाच्या घटना जाणून घ्यायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा.